नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीत तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी समाधान बोर. नेहमीच तुमच्यासाठी काही ना काही नवीन नवीन गोष्टी घेऊन येत असतो आणि एकच तळमळ आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी जो सातत्याने मेहनत करतोय, रोज अभ्यास करतोय, रोज ग्राउंड करतोय, तो यावर्षी पोलीस झाला पाहिजे. त्यांनी त्याच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. मी आईवडिलांचा खूप रिस्पेक्ट करतो, कारण बिचारे ते मेहनत करताय, त्यांची खूप इच्छा आहे आणि ते आपल्याला काय करायची, पूर्ण करायची. आजचा विषय काहीतरी वेगळा आहे. थोडासा वेगळा काहीतरी घेऊन आलोय, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की ह्या वर्षी पोलीस भरती होणार नाही. बरेचसे काही-काही जे विद्यार्थी आहेत 2025 मध्ये पोलीस भरती होईल का? असा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर ना? कारण आपल्याला बघा सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना असं आपल्याला दरवेळी सांगितलं जातंय. मग पोलीस भरती होईल का? तर बघा, मी असं मानतो, पोलीस भरती होणार पण, हो ना, 100% पोलीस भरती होणार आणि पोलीस होणार पण आणि महाराष्ट्रातले जेवढे जागा आहेत तेवढ्या भरल्या पण जाणार. पण त्या 10,000 म्हणजे उदाहरणार्थ 10,000 जागा याच्यामध्ये थोड्या कमी जास्त होणार. म्हणजे जास्त होतील पण कमी नाही एवढा तर कन्फर्म आहे. 10,000 शासनाच्या जागा आहेत पोलिसांच्या रिक्त. मग या 10,000 ज्या जागा आहे ना, या भरणारच आहे ना बाळा. 100% भरणार आहे की नाही? पण तू या 10,000 मध्ये आहे की नाही? एकदा स्वतःला प्रश्न कर. तू या 10,000 जागांसाठी 10,000 नाही म्हणता येणार, 9,999 जागा, कारण ह्या इंटेन्शननी तयारी करावी लागेल की ही एक जागा माझी, याच्यातली एक जागा माझी, मी याच्यासाठी धडपड करतोय, ही मी माझी जागा कोणालाच घेऊन देणार नाही. दुसरी जी घ्यायची ती घ्या, पण एक जागा ही माझीच राहणार आहे. अशा तुम्ही तळमळीने अभ्यास करता का? एकदा स्वतःला प्रश्न करा. अजिबात टाइमपास करू नका. हे बघा, कधी-कधी काय होतं ना, आपण म्हणतो की भरती नाहीये, जाऊ दे रे, काय पावसात थोडी भरती होती. असा काही विद्यार्थ्यांचा गेल्या वर्षी समज होता आणि त्यांना 1600 मीटर पावसात पळावं लागलेलं आहे आणि एक भरती जर गेली ना, तर पुढचं तुम्हाला पण माहिती आहे, कमीत कमी 1.5 वर्ष पोलीस भरती येत नाही. कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष खाऊन टाकते की नाही? बरोबर ना? कारण मुलं ट्रेनिंगला जातात. एकदा जर ॲड पडली, तर तिचं प्रोसेस कमी जास्त 4 ते 6 महिने चालतं. फॉर्म भरणार, मग नंतर ग्राउंड होणार, मग त्याच्यानंतर मेरिट लागणार, त्यानंतर लेखी परीक्षा, त्यानंतर मग मेरिट, मग ट्रेनिंगला जाणार. असं करता करता 4-6 महिन्याचा कालावधी लागतो एक भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि पुढची येण्यासाठी 1 वर्ष. मग आपण मला एक सांगा, पुढचं 1.5 वर्ष पाळण्यापेक्षा, 1.5 वर्ष रनिंग करण्यापेक्षा आपण जर हेच जर चांगलं 3 महिने जर जीव काढला, दिवस रात्र एक केली, तर आपले दिवस का नाही बदलणार? बदलतील का नाही? परिस्थिती बदलती, परिस्थिती बदलणारा पाहिजे आणि मला ते तुम्हाला घडवायचंय. मग ह्या वर्षीचा टर्निंग पॉइंट काय असणार आहे? बघा, जाणून घ्या. या वर्षीचा टर्निंग पॉइंट आहे पोलीस होण्यासाठी एकच पर्याय आता, तो म्हणजे 90+ लेखी घेऊन जाणे. 90+ घेऊन जाणे, याच्याशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला एक ठामपणे सांगतो, ज्याला ज्याला पोलीस व्हायचे त्यांनी त्यांनी 90+ लेखी घेऊन जा. मुलांसाठी तर खास करून का माहिती का? हे बघा, तुमच्यासाठी SRPF ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. SRPF, कारण याला 5 किलोमीटरला भेटतं आपल्याला 50 गुण. बरोबर ना? जो प्रॅक्टिस करतो आणि जो प्रॅक्टिस करत नाही त्याचा काही उपयोग नाहीये. तो मेरिटचा आशा पण बाहेर फेकला जाणार आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार करू नका. त्याच्यानंतर गोळ्याला भेटणारे 25, बरोबर ना? तुम्हाला 25 आहे, 75 आणि 100 मीटरला 20 भेटले. किती झाले? 95 मार्क. मग तुला 95 मार्क पडले म्हणजे तू खूप भारी आहे का? म्हणजे तुझं ग्राउंड खूप चांगलं आहे का? असं नाही. तू ग्राउंड आहे, मी रिस्पेक्ट करतो. पण तू इतरांच्या तुलनेत पण सारखाच आहे, कारण SRPFला कॉम्पिटिशन 95च असतं किंवा 93 वाला वगैरे असतो. मग याला जर आपण 90 जर जोडले तर किती झाले? 9 9 18 185, 100% काम होतं शुअर. हां, जर पेपर सोपा आला तर मात्र 90+ इथं लिहिलेलं मी. आलं लक्षामध्ये? इथं काय लिहिलंय? 90+ लिहिले. जर सोपा आला तर. मग हे 90+ मार्क कसे घ्यायचे? हां, याच्यासाठी काय करावं लागेल? आता उरले समजायचं. हे बघा, आता चालू आहे तुमचा जुलै, जून, जुलै ना, त्यानंतर ऑगस्ट, त्यानंतरचा आला सप्टेंबर. असे तुमच्याकडे आहे 3 महिने. 3 महिन्यामध्ये 90+ मार्क घेऊ शकतो का? जर चांगल्या मार्गदर्शनाखाली जर अभ्यास केला, जर स्पेशल पोलीस भरतीचे जे माणसं आहे, ज्यांना खूप चांगला अनुभव आहे मागील 8-1 वर्षाचा, ज्यांनी खूप साऱ्या प्रश्नपत्रिका केलेल्या आहे, अशा जर सरांसोबत जर तुम्ही अभ्यास केला, तर मी तुम्हाला हमखास सांगतो की तुम्हाला येणाऱ्या लेखीला 90+ मार्क मिळणार म्हणजे मिळणार. ही मी तुम्हाला गॅरंटी देतो, गॅरंटी. त्यासाठी काय करायचंय? तुम्हाला एक आयडिया सांगतो मी. बघा, सगळ्यात पहिले काय करायचं बाळा? हे बघ, संपूर्ण अंकगणित करायचं. संपूर्ण अंकगणितचा सिलेबस करून घे. लवकर कर. आमच्या बॅचमध्ये सगळं शिकवलेलं आहे. टोटल आमचे सांगळे सरांनी पूर्णच्या पूर्ण प्रकार घेतले, काहीच ठेवलेले नाही गणिताचे. एक-एक टॉपिकचे 5-5, 4-4 प्रकार जेवढे पडतात का तेवढे सगळे घेतलेले
आणि जे राहिले ते पण अपलोडिंग करता आता. त्यानंतर संपूर्ण बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता करायची तुम्हाला, पूर्ण करायची बुद्धिमत्ता, काहीच ठेवायचं नाही. बुद्धिमत्तेचा एक एकदम भारी फंडा वापरला आम्ही. काय माहिती का? जे पोलीस भरतीला विचारेल ना, डायरेक्ट तुम्हाला ते सुद्धा सांगेल का हा प्रश्न कुठं येऊन गेला आणि कुठं नाही येऊन गेला. त्याच डायरेक्ट घेतलेले आम्ही बुद्धिमत्तेचे प्रश्न, म्हणजे चुकायलाच नको, डायरेक्ट परिपूर्ण राहायचं आपण. त्यानंतर बघ बाळा, मराठी व्याकरण जे मी शिकवलेलं आहे स्वतः, त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही. निश्चिंत राहायचं. संधी येत नाही, फक्त एकदा लेक्चर करून बघ माझं. वर्णमाला येत नाही, फक्त एकदा वर्णमालेचं लेक्चर करून बघ. इतकं प्रॉपर शिकवलं आणि एकदम सोपं. आता मराठीमध्ये याला म्हणायचं रसवई. जे अभ्यास करत नाही, जे जुने मुलं आहे, याला म्हणता ई म्हणता आणि याला पण म्हणता ईच म्हणता. हा काय तर ई आणि हा पण ईच आहे, बरोबर ना? मग त्यांना समजत नाही दोघांमधला फरक, संधी जेव्हा सोडवतो तेव्हा. तर बघ लक्षात घे, हा रसवई आहे. रसवई म्हणजे काय रे बाळा? पहिली वेलांटी. जेव्हा आपण लहानपणी होतो ना, तेव्हा आपण पहिली वेलांटी देतो बघ एखाद्या अक्षरामध्ये. इतिहास शब्द आहे बघ, इतिहास शब्द. या इतिहास शब्दामध्ये काय तर पहिली वेलांटी आहे की नाही, मग याच्यामध्ये रसवईचा वापर केलाय. काय तर रसवईचा. मग दीर्घई म्हणजे काय तर दीर्घई म्हणजे दुसरी वेलांटी. दीर्घई म्हणजे काय बाळा? तर दुसरी वेलांटी, म्हणजे ज्याच्यामध्ये काय तर दुसऱ्या वेलांटीचा वापर केला जातो. आलं लक्षामध्ये? आता भरती. बघ भरती शब्द आहे की नाही, इथं कोणती तर दुसरी वेलांटी, मग याला म्हणायचं दीर्घई. असं शिकवलेलं मराठी व्याकरण सोप्या भाषेत. नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, म्हणजे एक रीडिंग मध्ये तुम्हाला समजणार आहे. आणि ही मी स्वतः तुम्हाला शाश्वती देतो. आलं लक्षामध्ये? खूप चांगले चांगले पोरांचे मेसेज आलेले, तुम्हाला पण फायदा करायचा आहे म्हणून सांगतोय की मराठी व्याकरण एकदा करून बघा फक्त. ओके. महाराष्ट्राचा भूगोल, याची स्ट्रॅटेजी काय वापरली माहितीये? संकल्पना आणि वन लाईनर. म्हणजे माझा विद्यार्थी आहे समजा, लक्षदीप अकॅडमीचा एखादा ऑनलाईनचा विद्यार्थी, त्याला संकल्पनेने समजतंय, एकदम भारी, काहीच टेन्शन नाही. संकल्पनेमधून जर एक मार्क जर आला, एखादा प्रश्न जर आला, तर तुम्हाला तो सुटला, भेटला एक मार्क. सगळं घेतलेले, घाट विद्यापीठ, आता 4 महाराष्ट्रातले कृषी विद्यापीठ आहे बघा. महात्मा फुले, फुले पंजाब बाळा वसंत. मला असं सांगता येत नाही, डायरेक्ट ट्रिकनुसार सांगतो. फुले पंजाब बाळा वसंत 68, 69, 72, 72, राऊरी, अकोला, दापोली, परभणी. डायरेक्ट ट्रिक आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. मग त्याच्यावर काही प्रश्न येऊ दे, 1 मार्क भेटला. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य? मध्य प्रदेश. पूर्वेला कोणतं? छत्तीसगड. आग्नेयेला कोणतं? तेलंगणा. दक्षिणेला कोणतं? गोवा, कर्नाटक. आणि यांना कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात, तर ते सुद्धा मी शिकवलेले एकदम शॉर्टकटनी. फक्त काय करायचंय तर तुम्हाला एकदा बॅच करायची. आणि समजा संकल्पनेमधनं नाही होते, कंटाळा येतोय, खूप बोर झालंय वाचून वाचून, पण तरी काही समजत नाही, मी आणखीन एक स्ट्रॅटर्जी वापरली. काय वापरली माहिती का? संकल्पना प्लस प्लस प्रत्येक विषयाच्या, फक्त महाराष्ट्र नाहीये, मग महाराष्ट्र, भारत, जग, इतिहास, विज्ञान, राज्यघटना आणि इतर विषय. आता याच्यामध्ये महाराष्ट्र पण आहे, भारत, जग पण आहे, इतिहासाच्या तर एकदम क्वालिटी, सनावळ्या वगैरे सगळं दिलेले. यांचे 500 वन लाईनर दिले मी. काय केलं? 500 वन लाईनर केले प्रश्न आणि ते देऊन टाकले विद्यार्थ्यांना. का बरं माहिती का? आणि एक एक प्रश्न ना असं 3-3, 4-4 वेळा घेतलेला आहे, म्हणजे डायरेक्ट पाठ झाला पाहिजे. एक तर प्रश्न कुठून येणार आहे? संकल्पनेमधनं. नाही तर कुठून येणार आहे? वन लाईनर मधून येणार आहे. पण कुठून ना कुठून, म्हणजे असं खाल्लं काय, असं खाल्लं काय, तू पोलीस झाला की नाही झाला, तुला एवढंच विचारणार आहे. नातेवाईक, मित्र, परिवार, मैत्रीण, भाऊ सगळे एकच प्रश्न करणार आहे, का तू पोलीस झाला की नाही झाला. तुला हा प्रश्न करणार नाही, तू कसा झाला, फक्त होय की नाही, यस ऑर नो, एवढंच आहे तुम्हाला. आलं लक्षामध्ये? मग त्यासाठी माझं काय म्हणणं आहे की इथून 1 मार्क भेटू दे, नाही तर इथून भेटू दे, 1 मार्क तर भेटणार आहे. म्हणजे जीकेची चिंता मिटली ना, जीकेची काळजीच करायची नाही, एकदम निवांत राहायचं, बिंदास करायचं. मी सांगतो. आता मला एक सांगा, मी जर तुम्हाला, बघा, हा इतिहास विषय, बरोबर, हा इतिहास विषय, इतिहास विषयावर मी ना कमी जास्त 150 सनावळ्या घेणार आहे. म्हणजे घेतलेला आहे, ऑलमोस्ट 100 घेतलेला आहे. 150 पैकी बाळा याच्यातली 1 किंवा 2, बघ 1 किंवा 2 सनावळ तर तुला हमखास येणार आहे. म्हणजे एवढ्या पाठ करायची, डायरेक्ट 1 किंवा 2 मार्क घेऊन जायचा, टेन्शन घ्यायचं नाही. कारण का माहिती का? याच्यावर येणार म्हणजे येणार. आता तू इतिहास जर घेणार, तू एक एक सनावळ काढशील, तुला समजणार नाही कोणती IMP कोणती नाहीये, कोणती पेपरला विचारली आहे, कोणती नाही विचारली आहे. मी एकदम सोपं करून दिलं ना. या 150 सनावळ्या पण घे आणि वन लाईनर पण घे, म्हणजे मार्कच जायला नको, टेन्शनच घ्यायचं नाही इतिहासाचं. असे प्रत्येक विषयाचं घेतलेलं आहे मी. महाराष्ट्र, भारत, जग, इतिहास, विज्ञान, राज्यघटना, पंचायत राज, इतर विषय. याचं काय करायचं माहिती का? एकदा रिव्हिजन द्यायचं संपूर्ण विषयाचं. काय करायचं तुला? रिव्हिजन द्यायचं.
रिव्हिजन दिल्याच्या नंतर काय करणार, प्रश्नपत्रिका. बरं, प्रश्नपत्रिका कोणत्या करायच्या, तर अगोदर 2019 ते 2024च्या पूर्ण करून घे, सगळ्याच्या सगळ्या कर आधी. ह्या झाल्याच्या नंतर मी सांगेल कोणत्या करायच्या. दररोज आहे ना, दररोज 3 ते 5 प्रश्नपत्रिका करायच्या. किती, 3 ते 5 करायच्या. म्हणजे करायच्या काय करायचं, हे बघ, मराठी जीके वाचून काढायचं आणि गणित बुद्धिमत्ता सोडवायचं, होऊन जातं जास्त वेळ केला तर. पण ही जर बॅच तुला घ्यायची असेल, आता याच्यामध्ये महत्वाचं सांगतोय, ही जर बॅच तुला जर घ्यायची असेल तर या बॅचची 349 रुपये किंमत आहे. मूळची किंमत जर पाहिली तर तिची 999 होणार आहे. आता 999 पण का, काही मुलं म्हणतील सर तुम्ही एवढी महाग का बरं ठेवताय, त्याचं कारण आहे, हे बघ, प्रत्येकाची वन लाईनर आहे आणि एकदम बेसिक पासून शिकवलंय. मग तो गणिताचा सगळा प्रकार घेतलेला आहे, बुद्धिमत्ता सगळं घेतलंय. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, मराठी मी स्वतः, जीके मी स्वतः, गणित सांगळे सर, बुद्धिमत्ता सांगळे सर. म्हणजे निश्चिंत इथं सांगायला आलेला एक माणूस आणि ऍपमध्ये गेला का तिसराच माणूस, असा प्रकार घडलेला नाहीये. इथं बोलणार आहे तोच आहे आणि शिकवणार आहे तोच आहे. म्हणून एवढं छाती टोकून सांगतोय का ही बॅच जर घेतली तर दुसरी बॅच घ्यायची गरज नाही. 100% सिलेबस कव्हर होणार, 100% तुमचा पेपरचा लेखीचा स्कोर वाढणार, म्हणजे वाढणार, ही मी तुम्हाला शाश्वती देतो. फक्त 999 ची बॅच किती आहे, 349 रुपयाला आहे. मोजक्याच विद्यार्थ्यांसाठी, खूप कमी विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे. त्यांनी बॅच परचेस करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा. आता पुढे ऐका, याच्या पुढचं याच्यामध्ये जर काही जर अडचण असेल, हे बघा, बॅचचं वैशिष्ट्य 6 महिने कालावधी, अनलिमिटेड व्ह्यू आहे. बॅच किती वेळा बघू शकतो, अनलिमिटेड, काही टेन्शन नाही घ्यायचं. वन लाईनरचा समावेश सांगितला, ऑफर फक्त 2 दिवस आहे, कारण मोजकेच विद्यार्थी आपली बॅच लगेच फुल होऊन जाते. बघ, 8329603029 हा माझा पर्सनल नंबर आहे. जर बॅच संदर्भात ऍप जर सापडत नसेल तर मला याच्यावर मेसेज करू शकतो, 603029. मला व्हॉट्सअपला पण मेसेज केला तर मी तुम्हाला ऍपची लिंक ही देऊन टाकल मी. ओके, मग ऍप डाउनलोड करायचं आणि मग त्याचे डेमो लेक्चर बघायचं आणि बॅच घेऊन टाकायची. चला आता पुढे बघ. आता महत्वाचं काय, आता मराठी किती मार्काला येणार आहे, मराठी व्याकरण ते येणार आहे 25 गुण, बरोबर. गणित किती मार्काला येणार आहे, तर गणित येणार 25 मार्काला, बुद्धिमत्ता 25 आणि जीके 25. हा जर पॅटर्न पडला का तो पोलीस झाला म्हणजे झाला, 100% तो पोलीस झाला. पण तुला या पॅटर्नची काय तर प्रॅक्टिस करावं लागेल, 100% करावं लागेल. मराठीला कमीत कमी तुला 23 मार्क पडलेच पाहिजे, 23 प्लस. मग 25 पैकी 25 पण येतात मराठीला. मी सांगतो, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, सगळे टॉपिक, प्रश्न विष्ण जर हाताखालून काढले तर हा असा टॉपिक आहे मराठीचा, तर तुम्हाला 25 पैकी 25 मार्क देतो मी, गॅरंटेड सांगतो तुम्हाला. जे पोलीस असेल ना, तुमचा भाऊ बहीण मित्र परिवार, त्याला विचारा की मराठीला खरंच येता का, असे समाधान सर बोलले, तर तुम्हाला सांगेल का सरांनी बरोबर सांगितलं, मराठीला येता म्हणजे येता. गणिताला काय करायचं बघ, गणिताला 23 प्लस मार्क आणायचे. हे बघ, सगळ्यात पहिला मुद्दा, एकदा हरला, दोनदा हरला, तीनदा हरला, 4 वेळा हरला, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा, 10 वेळा, तरी पण हार नाही मानायची. जिंकायचं म्हणजे जिंकायचं. काही झालं ना तर मला गणित सुटलंच पाहिजे, तर मेथड ठेवायची. रोजचे ना रोजचे 50 गणित सोडवायचे, 50 गणित डेली सोडवायचे. कॅल्क्युलेशनची घे, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी कोणते घे, पण बसला ना सोडवायचंच. आणि ना एक गणित अवघड आहे ना, 2दा 3दा सोडून काढायचं. एक रफ बुक 15 दिवसाला संपूर्ण टाकायची. एकदम जिद्द ठेवायची. आईचा डोळ्यासमोर चेहरा ठेवायचा, आईचा आणि वडिलांचा. तुम्हाला कोणत्याच मोटिवेशनची गरज नाही, कोणत्याच नाही. आई वडील हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठं दैवत आहे, सगळ्यात मोठं दैवत आहे. त्यांचा ठेवा तुम्ही, का त्यांची ना फक्त डोळे बंद करायचे 2 मिनिटं आणि आई आणि वडिलांना डोळ्यासमोर आणायचं आणि मग अभ्यासाला बसायचं. मग तुमचा पेपरचा स्कोर बघा कसा वाढतो. मी तर तुम्हाला फक्त 90 म्हटलंय रे, मी फक्त 90 म्हटलंय. एक विद्यार्थी होता पुण्याचा, त्याने 100 पैकी 100चा पेपर टाकला होता पुणे शहरला, याच्या अगोदरच्या भरतीला 100 पैकी 100 लेखी टाकलेली चालकला. लक्षात तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला परमेश्वराने 2 हात, 2 पाय, 2 डोळे दिले. फक्त काय ना, आमची काय होतं ना, आम्ही निगेटिव्ह जातो. निगेटिव्ह नका जाऊ, मी आहे ना, टेन्शन नाही घ्यायचं. हा समाधान भोर लास्ट पर्यंत साथ देईल तुम्हाला, काळजी नाही करायची. तर गणिताची प्रॅक्टिस करा, 50 गणित सोडव जा, कारण भरतीला तुम्हाला 25 येणार आहे. सगळे घ्यायचे, टॉपिकचे पण घ्या, भरतीला विचारलेले पण घ्या. बुद्धिमत्ता 23 प्लस आणायची, काही झालं तरी आणायची, म्हणजे आणायची. तुम्हाला बुद्धिमत्ता येऊन जाते.
मागील प्रश्न सोडवा ना सगळे, जेवढे भरतीला विचारले गेले ना सगळे हाताखालून काढा. नवीन नवीन जे प्रकार आहे ते पण शिकून घ्या. 100 बुद्धिमत्ता लई सोपी येईल तुम्हाला मार्क. फक्त काय आहे ना तुम्हाला ना टाईम मॅनेजमेंट जमला पाहिजे. ते वेळेचं जे आहे ना ते. त्यासाठी काय सांगितलं प्रश्नपत्रिका रोज करायच्या आणि जी-केला तुम्हाला आले पाहिजे. कमी जास्त 21च धरले मी, कारण जी-केचं काही सांगता येत नाही. जी-केचं थोडं 19-20 होतं. 21 प्लस तर येणार म्हणजे येणार. म्हणजे 23 त्रिक 69 आणि 21 म्हणजे मार्क किती झाले 90 प्लस झाले. म्हणजे जी-केचे मार्क जर वाढले तर 91-92 मार्क असे येतात. माझा एक विद्यार्थी होता, त्याला ग्राउंडला होते 40 मार्क आणि लेखीला होते 92 मार्क. 132 टोटल झाली. मुंबई शहरला ह्या वर्षी ट्रेनिंगला गेलाय. NTB मधून 132 वर तो ट्रेनिंगला गेलाय. का? तर मी त्याची हे नाही करत आहे. पण मी तुम्हाला हे काय सांगतोय ग्राउंडला 40च घेतले. लेखीला अशा प्रश्नपत्रिका आणि त्याला सांगितलं होतं गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी 3 विषय करायचे. असे जीव तोडून केले ना, डायरेक्ट त्याला 92 मार्क पडले. 92 टोटल किती झाली 132. एकदम सेफ झोन. मेरिट किती लागलं 131 ला लागलं होतं. 1 मार्क लीड नाही होता पुढं. असे पण मुलं आहे. समजतंय? मग त्यासाठी बाळा तुला हा पॅटर्न वापरायचा आहे. खूप कमी कालावधी, खूप कमी आहे. त्याच्यामुळे काहीही कर पण जिद्दीने ना ह्या वर्षी ना बाळा आपल्याला घरी नाही बसायचं. खूप नुकसान झालं आपलं. पोलीस भरती म्हणजे एक तर तुम्हाला माहिती आहे हा नाद आहे आणि हा नाद लवकर जात नाही. एक तर मधीच एंट्री होईल, नाहीतर मग शेवटी तुम्हाला माहिती आहे याचा शेवट काय तर. मग आपल्याला या वर्षीचा शेवट गोड करायचा आहे. तेच सांगायला आलो होतो. काळजीने ही बॅच घ्या. परत पस्तावा नको यायला. काही बॅच घेतली असती तर बरं झालं असतं. तुमचे सगळे विषय कव्हर झाले. कमी फीमध्ये परत नंतर म्हणू नका 2 दिवसांनी की सर तुम्ही 2 दिवस बोलले होते मग आता आम्हाला लेट आला. असं काही नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या गावातले ग्रुप असेल, ग्रामीण भागामधले WhatsAppचे त्या ग्रुपला हा व्हिडिओ टाका. त्यांच्यापर्यंत पण जाऊ द्या. काही टेन्शन नाही, कारण स्पर्धा एकीचं बळ आहे, सर्वश्रेष्ठ बळ आहे. ओके. नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. इथंच थांबतो. काही जर अडचण असेल तर तुम्ही मला ह्या WhatsApp नंबरला नक्की मला कॉल किंवा मेसेज तुम्ही WhatsAppला करू शकता. चलो इथंच थांबतोय. धन्यवाद.